आपण पाहतो डोंगराचा काही भाग खचून 2 ते 3 घरांवर आलेला आहे आणि ढिगाऱ्याखाली तब्बल 5 ते 7 जण अडकल्याची माहिती मिळते। आपण मुंबईतली घाटकोपर मधली ही दृश्य पाहतोय। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल या ठिकाणी उपस्थित आहे। अंदर कौन फंसा हुआ है? अभी कौन है अंदर? मेरा बड़ा भाई है। क्या दुर्घटना हुई है? और बड़े भाई का दोस्त भी है साथ में। 3 बजे गिरा है, 5 बज गए, 6 बज गए, अभी तक कोई नहीं कुछ कर पाया। काली आ रहे देख के चले जा रहे। पीछे वाले गली में सबको बचा लिए, खाली ये गली में नहीं बचा। कौन फंसा? आपण पाहू शकतो जी लोक त्या ठिकाणी अडकलेली आहेत, मृत्युमुखी पडलेली आहेत, त्यांच्या स्वकीयांनी, त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केलेला आहे। तर मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे लड़का है, अभी जा गई रहा था, मैं फोन की थी, बोला मैं अभी आ रहा हूँ, मम्मी डरो मत। तो मेरा लड़का है, एक ये दुकान वाला है, इसका पूरा परिवार है, मेरी बहन हुई है, 2 छोटे बच्चे। ये क्या हुआ है? क्या हुआ है? कैसे दबे हुए रहे? अब पता नहीं, पहाड़ अचानक गिरा, उसी में तो आप लोग इधर रहते हो? वो लोग वहाँ नहीं, उधर ही मेरा कितने लोग हैं अंदर अभी? 4 लोग, 6 लोग, 2 बच्चे, 2 मेरे बहन भाई है, इनके बेटे वो ये कौन दबा हुआ है? मुंबईतील घाटकोपर मधील ही दृश्य आपण पाहू शकतो। अतिशय धक्कादायक घटना रात्री 3 वाजता घडली आहे। दरड कोसळून आपल्या झोपड्यांवर ही दरड आलेली आहे आणि त्यानंतर 7 ते 8 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। या लोकांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न खरं तर प्रलंबित असल्याचं इथले प्रतिनिधी म्हणतात। आमदार लांडे यांच्याशी देखील साम टीव्हीने संपर्क साधला तर त्यांनी देखील काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। वारंवार अधिवेशनामध्ये या विषयीचा मुद्दा मी मांडतोय। संरक्षण भिंत असेल किंवा या लोकांचं पुनर्वसन असेल, त्या संदर्भात मी वारंवार पाठपुरावा करतोय, मात्र शासन सरकार लक्ष द्यायला तयार नाहीये अशी परखड आणि स्पष्ट मत त्यांनी मांडलेलं आहे। त्यानंतर भाजप नेते राम कदम यांच्याशीही आपलं बोलणं झालंय आणि त्यानंतर आपण लवकरच या संदर्भातील पाठपुरावा करू। पुनर्वसन असेल किंवा संरक्षण भिंत असेल, या संदर्भात आपण सरकारकडे आपली बाजू मांडू या संदर्भात त्यांनी आश्वासन तर दिलेलं आहे। मात्र आज जी घटना घडलेली आहे, जे 7 ते 8 जण या ठिकाणी अडकलेले आहेत, 2 जणांचा आधीच मृत्यू झालेला आहे, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। या सर्व घटनेला जबाबदार नेमकं कोण असेल हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। मुंबईसारख्या शहरी भागामध्ये या गोष्टी घडतायत, हे विदारक सत्य, आणि गावाखेड्यांमध्ये या गोष्टी घडतात त्यावेळेला त्या संदर्भात देखील लोकप्रतिनिधींकडून एकच उत्तर येतं, आम्ही पाठपुरावा करतोय, आम्ही बाजू मांडतोय, सरकार लक्ष द्यायला तयार नाहीये, प्रशासकीय अधिकारी ऐकायला तयार नाहीये। मात्र मुंबईसारख्या शहरी भागात ज्यावेळेला ही घटना घडते तर त्यावेळेला मुंबईसारख्या शहरातले मोठमोठे हे लोकप्रतिनिधी, मंत्री नेमकं काय करतात हा प्रश्न उपस्थित होतो। प्रशासकीय अधिकारी नेमके काय करतात, प्रशासन आपलं काम व्यवस्थित करतंय की नाही, या घटना घडतात त्यावेळेला त्याची देखील पोलखोल होत असते। गेल्या अनेक वर्षांपासून 1995 पासून हा प्रश्न प्रलंबित आहे। या ठिकाणी जायला जागा नाही आहे, तरी देखील कुठलीही हालचाल प्रशासनाकडून करण्यात येत नाही आहे। तर पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। ॲम्ब्युलन्स आलेली आहे, ॲम्ब्युलन्समध्ये आतापर्यंत 2 मृतदेह दिल्याची माहिती समोर येते। 7 ते 8 जण अडकलेले आहेत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती इथल्या स्थानिकांनी व्यक्त केली आहे। या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचे नातेवाईक आक्रोश करताना पाहायला मिळत आहे। या स्थानिक लोकांकडून देखील मागणी करण्यात आली होती, आमचं पुनर्वसन करा, आम्हाला कायमस्वरूपी आमची स्वतःची हक्काची जागा द्या। मात्र त्यांच्या त्या मागणीकडे शासनाने आणि प्रशासनाने दुर्लक्ष केलं। अशोकनगर के एरिया में यहाँ पे लैंडस्लाइड हुआ है, 2